प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो त्या देशाचा सार्थ अभिमान ठेवा महाराज. 75% हिंदू या देशात आहे महाराज. किती टक्के हिंदू आहे? 75%. तरी सुद्धा आपल्याला आतापर्यंत 2020च्या 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला म्हणावं लागलं बनाएगे मंदिर. कधी? आता काळजी करू नका, बांधकाम सुरू झालंय, तुम्ही टेन्शन घेऊच नका महाराज. बरोबर आहे का नाही? मंदिराचं काम होणार आहे, पण मंदिराचे देणगी जर तुमच्या दारात आले तर कोणालाच नाही म्हणू नका. काही राजकारण्यांनी नालायकपणा लावला, ते म्हणतात बीजेपीचा फंड आहे. अजिबात बीजेपीचा फंड नाही. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, तुमचा 1 ना 1 रुपया फक्त माझ्या अयोध्येच्या रामासाठीच जाणार आहे, म्हणून अजिबात शंका घेऊ नका. आणि जर मंदिर बांधायचं म्हणल्यावर बीजेपीला तुमच्याकडून पैसे घ्यायची काय गरज आहे? ते सत्तेतले लोक आहे ना. एखाद्या जर राजकारण्याला सांगितलं, एखाद्या जर उद्योगपत्याला सांगितलं, तो सगळं मंदिर बांधून देईल. पण प्रश्न असा आहे, 50 लोक जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम समाजाचे असले, 50 घरं जर मुस्लिम समाजाचे एखाद्या गावामध्ये असले, तर ते 50-50 लाखाची मस्जिद बांधता. अरे देशामध्ये 75% हिंदू आहे महाराज. आपलं मंदिर जगातील 1 नंबरचं मंदिर झालं पाहिजे, हा त्यांचा विषय. अयोध्येला जर आपण गेलो तर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की अयोध्येच्या मंदिराला मी एक वीट दिलेली आहे, मी या अयोध्येच्या मंदिराला एक सिमेंटची गोणी दिलेली आहे. म्हणून राजकारणी कुठेही राजकारण करतात, तुम्ही अजिबात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. अयोध्येचं मंदिर हे तुमचं आणि माझं आहे. आणि त्यांनी का तुम्हाला लाख रुपये मागितले का 50,000 मागितले? अजिबात नाही. तुम्ही 10 रुपये जरी दिले महाराज, तरी कमीत कमी 100 कोटी हिंदू असतील, तर 10 रुपयाने विचारा. ते नुसतं मंदिरच होणार आहे असं नाहीये. जगातील सगळ्यात सुंदर देवस्थान ते अयोध्येचं मंदिर होणार आहे. आपण जर गेलो तर आपल्याला असं वाटलं पाहिजे तर आपण साक्षात अयोध्ये नगरीमध्ये गेलो. म्हणून येत किंचितही मनामध्ये पाप आणू नका महाराज. मुस्लिम समाजाचा मनुष्य 10 रुपये कमवत असेल तर त्यातले 3 रुपये देवासाठी खर्च करतो. तुम्ही 100 कमवा, त्यातले 90 खर्चा 10 तर रामासाठी द्या. काय नाही केलं त्या लोकांनी. किती सुंदर आहे महाराज ती गाणं. 1 मिनिट सर्वांनी हात वर करा बरं. वा, एक टाळी. हा नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का. नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का. ए हिंदू धर्म का बच्चा बच्चा, प्रभु तुम्हारे काम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा, प्रभु तुम्हारे काम का. बसलेले मंडळी, तुम्हाला असं वाटतंय ना अयोध्येचं मंदिर व्हावं? काळजी करू नका, मी सांगतो तेवढं ऐका. तुम श्री प्राम कहो, तुम श्री प्राम कहो, तुम श्री प्रामायण सुनो, मेरी राम तुम्हारी साथ देगा. अरे मंदिर तो अयोध्या में ही होगा, मंदिर तो अयोध्या में ही होगा. उसके बाद तुम क्या, उनका अल्लाह भी रामायण पडेगा. पण याच्यासाठी तुम्हाला सर्व मंडळीला एक व्हावं लागेल. काय बोल बोलणारे ऐका. हा नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का. नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का. ओ हिंदू धर्म का बच्चा बच्चा, प्रभु तुम्हारे काम का. हो अब हम नहीं उस बड़ दिल में जिस चाहे कुछ भी अंजाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम में प्यारा है, राम में प्यारा है. अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. अजून आपल्याला जेवायचंय बरं, आवाज नाही येत. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बस एवढा आवाज अयोध्येला गेला तरी भरपूर झाला. बरोबर आहे का नाही? म्हणून नाही फिडवाड तुका म्हणे साना थोर, हेची आमा करणे काम बीज वाढवावे ना. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. पुनश्च एकदा
तुम्हा सर्व मंडळी एक छोटीशी सूचना आहे, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. 2 मिनटं मला थोडा वेळ सांगितला, कारण की महंत येत आहे, त्याच्यामुळं 2 मिनटं घेऊ ना तुमची. आणि काळजी नका करू गड्या हो तुम्ही. केस बी झाली तर मी जातो आत, तुम्ही टेन्शन नका घेऊ, अजिबात नका टेन्शन घेऊ. लोक म्हणतील ना महाराज, कोणी बलात्कार करून आज चाललंय, कोणी लफडे करून आज चाललंय, कोणी खून करून आज चाललंय. आपल्यावर जर झाली केस तर आपण अभिमानानं सांगू आम्ही कीर्तनासाठी आत गेलो महाराज. काय ताण घेता तुम्ही, टेन्शन नका घेऊ एवढं. आणि टेन्शन नाही घ्यायचं, आपण स्टारच आहे महाराज, काही टेन्शन नाही घ्यायचं. उगं ते काळजी नका करू. आपण आत गेल्यावर तर महाराष्ट्र पेटल महाराज, काळजी करायचं काय काम आहे. इंदुरीकरावर एक केस झाली तर महाराष्ट्र पेटला होता महाराज, बरोबर आहे का नाही. आणि इंदुरीकराच्या नंतर आपला नंबर आहेच ना मागं मागं त्यांच्या, ताण कशाला घ्यायचं. अजिबात नाही घ्यायचं. चांगल्या कामासाठी आत गेलं चांगलंय, लफडे करून आत नका जाऊ. चांगल्या कामासाठी आत गेलं तर काय वाईट आहे सांगू शकतो आम्ही. कीर्तनात अटक झाली, बरोबर आहे का नाही. आणि असं ज्या दिवशी होईल महाराज त्या दिवशी अवघड होईल, बरोबर आहे का नाही. आम्हाला वाटतं महाराज लोकांना राजकारण करू नये करू नये करू नये. आम्ही जर ठरवलं ना महाराज, आम्ही सगळे धोत्रावाले जर एकत्रित झालो तर धोत्रावालाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा धोत्रावालाच, कॅबिनेट सगळे विधानसभा अध्यक्ष सुद्धा धोत्रावाला होऊ शकतो. पण आमच्या धोत्रावाल्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं प्रॉब्लेम आहे. आम्ही जर ठरवलं तर काही करू शकतो. प्रत्येक महाराजाच्या मागे 10,000 लोक आहे महाराज. असे महाराष्ट्रात कमी कमी 1 लाख महाराज असतील. विचार करा मतदान किती झालं. पण आम्हाला वाटतं लेकरं खेळू द्या. जाऊ द्या, आपण काय ताण घ्यायचं आहे ना. पोरं खेळतात आपले, खेळायचे, तो त्यांचा विषय, आपण त्याच्यात लक्ष द्यायचं नाही. तर राजकारण काय महाराज, महाभारत आमच्यापासूनच तयार झाले. कुठं काय करायचं हे चांगलं माहिती, पण जाऊ द्या. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल उठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती, दादा प्रत्येकाने आपल्या धर्माची सेवा करा, आईची सेवा करा. व्यसन जीवनामध्ये करू नका. तरुणांना माझी विनंती, सुंदर जगा. मला आनंद वाटतो महाराज, एवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही एवढं सुंदर अनुकूल वातावरण तयार केलं. खूप सुंदर वातावरण आहे, नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. जंगल में मंगल आहे, क्या आहे, जंगल में मंगल. ह्या भूमीमध्ये मला आल्यानंतर खूप आनंद वाटला, कारण ह्या जमिनीत ताकदच आहे महाराज, बरोबर आहे का नाही. एका साधूची ही भूमी आहे. चारित्र्यहीन माणसाचं चारित्र्य नसतं हो दादा, चारित्र्यवान माणसाचं चारित्र्य असतं. लक्ष देऊन ऐका. आजकालचे पुढारी म्हणजे चारित्र्यहीन लोक आहे महाराज. टीव्हीवर तर तुम्ही प्रकरण दररोजाची पाहताच. हप्त्याला एका पुढारीचे प्रकरण उघडकीशी राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं वर्ष राज्य केलं, पण अजून सुद्धा कोणी बोट लावत नाही माझ्या राजाकडे. कारण किती दैवत आहे तुमचं आणि माझं. चारित्र्यवान व्यक्ती होता. काय नव्हतं करताय छत्रपती शिवाजी महाराजाला. अरे कल्याण सुभेदाराची सून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली, काय नव्हतं करता आलं. अरे त्या काळामध्ये 100 जरी बायका केल्या असतं तर कोण काय बोलत होतं. पण स्वतःच्या बहिणीची भाऊ जशी बोळवण करतो त्याच्यापेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सूनला घरी पोहोचवलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती दादा. एवढं चांगलं काम फक्त या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर त्या काळच्या त्यांच्या विरोधकाचा सुद्धा तेवढाच विश्वास होता. मी नेहमी आवर्जून उदाहरण सांगत असतो. छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला गेले बाबा. शनिवार वाड्यापेशी जो लाल महल आहे, लाल किल्ला ज्याला म्हणतो आपण, तिथं शाहिस्ते खान राहत होता. सिंहासारखा वाघासारखा आला माझा छत्रपती शिवाजी महाराज.
हवेसारखा आला आणि हवेसारखं शाहिस्ते खानाची बोट छाटून कधी गेला कळालं सुद्धा नाही महाराज. शाहिस्ते खानाची छोटी बहीण धावत पळत आली, भैया सुनते हो, ओ भैया सुनते हो. शाहिस्ते खान मला क्या हुआ बहना. शाहिस्ते खानाची बहीण सांगू लागली, भैया मेरी बच्ची मुझे कहीं दिखाई नहीं दे रही है. माझी मुलगी मला कुठं दिसत नाहीये, इथं खेळत होती. शाहिस्ते खान म्हणतो, अगं बघ कुठेतरी खेळत असेल. नाही भैया मी भरपूर वेळ झाले माझ्या मुलीचा शोध घेते पण माझी मुलगी सापडत नाहीये. शाहिस्ते खान म्हणतो, अगं बघ कुठेतरी बगीचा वगैरे मध्ये खेळत असेल, असं वेड्यासारखं काय म्हणते. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला सांगू लागली, भैया मला असं वाटतंय मगाशी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, त्यांच्यासोबत त्यांचे मावळेही आले होते. मला असं वाटतं निश्चित त्या मावळ्याने माझ्या पोरीला घेऊन गेले. हे वाक्य ज्यावेळी शाहिस्ते खानाच्या कानावर पडलं त्यावेळी शाहिस्ते खान 2 मिनिटं स्तब्ध झाला. आणि शाहिस्ते खानाने आपल्या बहिणीला जे उत्तर दिलं त्याच्यावरून आपल्याला कळतं की शाहिस्ते खानासारख्या नालायक माणसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती आदर होता. शाहिस्ते खान म्हणतो, अगं वेडे, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पुरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पुरीला घेऊन जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि तुला जर असं वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पुरीला घेऊन गेले तर निसंकोच मनानं हा काळजी करू नको ग. छत्रपती शिवाजी महाराज त्या मुलीला पोटच्या लेकीसारखा जपल एवढा विश्वास मला त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर. उगाई कोणाच्या जयंत्या महाराष्ट्र रिकामा आहे का साजऱ्या करायला. उगाई कोणाच्या पुण्यतिथ्या नाही होतो. इथं जिवंतपणी पोर मायबापाला भाकरी घाले ना पुण्यतिथ्या काय घेऊन बसले. इथं जिवंतपणी पोर मायबापाला बोले ना सुद्धा तर पुण्यतिथी दशक्रिया त्या बापाने विसरून जा. पण माझ्या बापाला जाऊन 450 वर्ष झाली तरी महाराष्ट्र त्याच थाटामाटात जयंती साजरी करतो. 1 नाही करत, 2 नाही करत, 4 वेळेस महाराष्ट्रात जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. 31 मार्चला तिथीनुसार साजरा करतात, 19 फेब्रुवारी तारखेनुसार करतात. आणि त्या बेळगावला कर्नाटकमध्ये जर गेले तर अक्षय तृतीयाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. राजाचं कार्यच एवढं सुंदर होतं. तुम्ही दररोज जरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तरी त्यांच्या उपकारातून आपण ऋणी होऊ शकत नाही. म्हणून परमार्थाचं काम करत असताना सर्व मंडळीला माझी विनंती आहे, काम करत असताना ते काम कसं करा. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन वान फिरे, हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम विठोबा. जगद्गुरु तुकोबरा एवढ्या अधिकारानं का बोलत होते, जगद्गुरु तुकोबरा एवढ्या वजनात का बोलत होते त्याचं कारण जगद्गुरु तुकोबराला कोणत्याच गोष्टीशी घेणं नव्हतं. नाही भीड भाड तुका म्हणे साना. काहीतरी कोणाकोण घ्यायचं असलं की माणसाला वर्णन करावं लागतात. महाराज मी कीर्तनकार झाल्यापासून तर कधी कधी अशी गोष्ट माझ्या लक्षात येते, कधी कधी एखाद्याच्या पुण्यतिथीला जायचा प्रसंग येतो. बाबा वर्ष श्राद्धाचं कीर्तन असतं, आपण फेटा बांधून पोरगा आपल्या जवळ आला की आपण म्हणावं काय करत होता बाप. ते पोरग सांगतं महाराज माझ्या बापासारखा बेवडा या महाराष्ट्रात नव्हता. आणि मेलं कसं, ट्रक खाली. आणि ते ट्रक खाली मेलेला असताना वर्ष श्राद्धानिमित्त माझं कीर्तन अभंग असतो, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे 10-20 हजार रुपयासाठी नरकात गेलेल्या दलिंदाराला सुद्धा वैकुंठवासी स्वर्गवासी म्हणावं लागतं. याचं कारण आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे, बरोबर आहे का नाही. जगद्गुरु तुकोबराच्या अंतःकरणामध्ये काय अपेक्षा असेल. तुकोबरा छत्रपती शिवाजी महाराजाला सांगतात, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची, आम्हाला मुंगी आणि राजामध्ये फरक पडत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरा अजरामर झाले. म्हणून महाराज सांगतात, नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. आपल्याला सरकारनं जी वेळ दिली त्या वेळेत आपण बोलण्याचा प्रयत्न केला. फक्त 5 मिनिटं मी तुमची घेतो. बसलेल्या तरुणांना माझी विनंती, पोरांनो मी तुमचा मित्र म्हणून, तुमचा छोटा भाऊ म्हणून तुम्हा सर्व मंडळीला मार्गदर्शन करेल. पोरांनो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या थाटामाटात साजरा करत आहात, मला खूप आनंद आहे. पण याच्यानंतर पुढच्याही वर्षी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना मी असं नाही म्हणणार तुम्हाला कीर्तन ठेवा, प्रवचन ठेवा, अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना असे कार्यक्रम ठेवा, त्या कार्यक्रमामधून समाजाचं हित झालं पाहिजेत. महाराज नका व्याख्यान ठेवू, नका प्रवचन ठेवू, नका कीर्तन ठेवू. पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना सर्व तरुणांनी एकत्रित या आणि अख्खं गावच्या गाव त्या दिवशी स्वच्छ करा. महाराज ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना गोरगरिबाचे जे मुलं आहे त्यांना वह्या द्या, पुस्तकं द्या महाराज. ज्यांना कपडे नाही घालायला त्यांना कपडे द्या. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि कधीतरी एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या. महाराज, आम्ही तुमचे मावळे म्हणून तुमची शपथ घेतो. आता मरेपर्यंत आम्ही कधीच दारू पिणार नाही. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराज, आम्ही तुमची शपथ घेतो. मरेपर्यंत आम्ही कधीच वाईट वागणार नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या. महाराज, आम्ही तुमची शपथ घेऊन सांगतो, आम्ही या महाराष्ट्रातल्या कोणत्याच मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहणार नाही. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. उग भगवे झेंडे लावायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे टी शर्ट घालायचे, गळ्यामध्ये उपरणे घालायचे, हे याच्या विरोधात आहे आपण माणूस. ही छत्रपती शिवाजी महाराजांना हे मान्य नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं, अरे त्या माणसाला जीवनातली कोणतीच मायमाऊली आईशिवाय दुसरी दिसली नाही. त्या महाराजांचे आपण वारसदार आहोत. महाराज काय आहोत? खरं सांगू का, खरी तर गरज छत्रपती शिवाजी महाराजांची त्यावेळेस नव्हती महाराज, आजच होती. आज जर छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर मला वाटतं कोपर्डी सारखा बलात्कार महाराष्ट्रामध्ये घडलाच नसता महाराज. त्या यवतमाळला एका तरुणीच्या अंगावर भर चौकामध्ये तिच्या मित्राने रॉकेल टाकून, पेट्रोल टाकून तिला फुकून दिलं महाराज. ही घटना मला वाटतं महाराष्ट्रात कधीच घडली नसती आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर. म्हणून माझी विनंती पोरांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. तरुणांना तर माझी विनंती पोरांनो, आपले दिवस सध्या खूप अवघड आहे रे. करोनावर लस आली तरी आपल्याला पोरी भेटेन. हा, करोनावर लस आली तरी आपल्याला पोरी भेटेन महाराज. कसं व्हायचं पोराव? आपलं अवघड आहे ना महाराज. आणि आपण जर दारू पेली तर अजिबातच नाही. मग तर आपण लटकते रे नारे. लग्नाचे स्वप्नच पाहू नका बरं. पोरीचं बी एवढं मार्केट वाढलं महाराज. कठीण झालं हो. काय कोणाचे दिवस कधी पलटतील काही सांगता येत नाही महाराज. या महिला मंडळीचे पोरीच्या बापाचे एवढे दिवस पलटले. अर्जापूरली शेंबूड पुसता येत नाही, ती सुद्धा म्हणते मला सरकारी नोकरीवालाच पाहिजेत. बावळे कुठून खंदून आणायचं का? 15 वर्षात सरकारी भरतीच झाली नाही. ना पोलीस भरती, ना मिलिटरी भरती, ना ग्रामसेवक आहे, ना तलाठी आहे, ना काहीच आहे. आणि भरती होईल तरी कशी? कारण आरक्षणाचा मुद्दा अजून पेंडिंग आहे. मराठी शांत झाले की धनगर उठतात, धनगर बसले की वंजारी उठतात, वंजारी झोपले की मुसलमान उठतात, मुसलमान झोपले की बौद्ध उठतात. मी तर याच्या सगळ्यांच्या विरोधातला महाराज आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा मुद्दा चुकीचा आहे महाराज. अरे जो बुद्धिमान आहे त्याला नोकरी द्या हो. 45% नोकरीला गेले महाराज, 85% पोर आपले म्हशीकडे आले. कस काय विकास होईल या देशाचा? माझी तर सरकारला विनंती आहे, ज्या दिवशी या देशामध्ये समान नागरिक कायदा होईल महाराज, त्या दिवशी या शेतकऱ्याचा प्रत्येक मुलगा क्लास 1 ऑफिसर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे आमच्या मुलांमध्ये. आता असं झालंय महाराज. मला तर या सरकार काही गोष्टीचे धोरणं केलेले आहे महाराज, हे चुकीचेच आहे महाराज. आम्हाला पोलीस व्हायचं असलं तर आम्ही छातीत आलो पाहिजे, उंचीत आलो पाहिजेत, रनिंगमध्ये आलो पाहिजेत, उंच उडीमध्ये आलो पाहिजेत, लांब उडीमध्ये आलो पाहिजेत. अरे आम्हाला पोलीस भरती करताना किती तुम्ही आम्हाला प्रतिबंध देतात. मग 25,000ची नोकरी देण्यासाठी तुम्ही जर आम्हाला एवढे प्रतिबंध लावतात, जिल्ह्याचा खासदार होण्यासाठी कमीत कमी 10वी पास नको? तालुक्याचा आमदार कमीत कमी 12वी पास नको? अहो सगळे येडेच बसले महाराज तिथं जाऊन. ज्यांना इंग्लिशमध्ये सह्या करता येत नाही ते खासदार, ज्यांना हिंदी बोलता येत नाही ते कॅबिनेट मिनिस्टर. काय दिवे लावणारे महाराज, ज्यांना बोलताच येत नाही हो काही. ज्या दिवशी सुशिक्षित मनुष्य चांगल्या पोस्टवर जाईल त्या दिवशी निश्चितच विकास होईल महाराज. 45% जर शिक्षक झाला तर पोराच्या भविष्य अवघडच आहे ना महाराज. म्हणून हा आरक्षण मुद्दाच चुकीचा आहे. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती आहे, पोरांना दारू पिऊ नका. असेच जर तुम्ही राहिले तर मला वाटतं सगळ्याला संन्याशीच राहणे, दुसरा पर्यायच नाही. त्याच्यामुळे दारू पिऊ नका, व्यसन करू नका, धर्माविषयी जागृत राहा. पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.